मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। भीमकुंडच्या बेरोजगारांना रोजगाराची प्रतीक्षा। जनकल्याण समिती यवतमाळच्या वतीने सावित्रीबाई फुले निवासी आश्रमशाळा ठाणेगाव भीमकुंड येथे बोटोणी रुग्णालयाप्रमाणेच उघडण्यात आली होती। शासन मान्य शाळा असल्याचा मोठा गाजावाजा या संस्थेच्या वतीने करण्यात आला होता। अनुदानित तत्वावर आश्रमशाळा असल्याचे दाखवून पदभरतीसाठी वृत्तपत्रातून जाहिरात देण्यात आली होती। 24 जानेवारीला मोठ्या संख्येत मुलाखती पार पडल्या होत्या। मात्र तब्बल 7 महिन्याचा कालावधी होऊनही ही आश्रमशाळा अस्तित्वात आलेली नाही। तसेच संस्थाध्यक्ष प्रमोद थारकर यांनी आपले तोंड काळे करून बोटोणी या पेसा गावात आपले लुटण्याचे दुकान टाकले आहे। या प्रकरणी भीमकुंड मधील एका पीडिताने मारेगाव पोलिसात तक्रार केली होती। सुधाकर पुरके, भीमकुंड, तालुका घाटंजी असे पीडित तक्रारकर्त्याचे नाव आहे। या तालुक्यातील ठाणेगाव भीमकुंड येथील सुधाकर किसन पुरके यांचे गट क्रमांक 5 मध्ये जनकल्याण समितीद्वारा संचालित सावित्रीबाई फुले आश्रमशाळा उघडण्यासाठी भाडे करारावर जमीन घेतली होती। सुधाकर पुरके यांना मोबदल्यात शिपाई या पदावर कायमस्वरूपी लेखी नियुक्ती दिली होती। मात्र या ठिकाणी संस्थेच्या आश्रमशाळेचा नामफलक लावण्याशिवाय कुठलीच पदभरती झालेली नाही। या आश्रमशाळेतील 25 जागेसाठी पदभरतीच्या मुलाखती पार पडल्या असून पात्र उमेदवारांना नियुक्तीचे पत्र दिले आहे। मात्र ती शाळाच अस्तित्वात नसल्यामुळे नोकरी करायची कुठे असा प्रश्न नियुक्ती झालेल्या इच्छुकांसमोर उभा ठाकला आहे। भीमकुंड परिसरात बेरोजगारांना फसवून आता बोटोणी येथे फसवण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालयाचा नामफलक लावून पदभरतीसाठी मुलाखती घेतल्या आहे। मात्र आतापर्यंत कोणालाही रोजगार मिळाला नाही। केवळ संस्था अध्यक्ष तथा त्यांच्या दलालाला रोजगार मिळाला आहे अशी प्रतिक्रिया जनमानसात सुरू आहे। मारेगाव वार्ता, सचिन मेश्रा, मारेगाव, यवतमाळ। तू विचारत नाही ना, मला विचारलं का तुला?